ते उदाहरण देतात. शिवाजीराव भोसले ही मराठी भाषेतून व्याख्याने देत जगभरात फिरले. आपल्या देशातली जी माणसं मराठी आहेत परंतु ती विदेशात नोकरी करतात, कोट्यावधी भारतीय तिथं आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. शिवाजीरावांची वाणी ऐकण्यासाठी त्यांनी शिवाजीरावांना अनेक वेळा युरोप, अमेरिका, जगातल्या 5ही खंडामध्ये शिवाजीराव गेलेत आणि आपल्या अमृतमय वाणीनं तिथल्या समाजाला चिंतनशील बनवलं, विचारशील बनवलं. हे शिवाजीरावांचं खूप मोठं काम आहे. जगभरातल्या मोठमोठ्या शहरात जाऊन शिवाजीरावांनी आपल्या भाषणानं तिथल्या लोकांना मंत्रमुग्ध केलं. इतकी सुंदर वाणी शिवाजीरावांच्याकडे होती. ती देशात विदेशात जाऊन आलेत, जगभरात ते फिरलेत. जिथं जिथं विवेकानंद स्वामीजी विवेकानंद गेले, विवेकानंद हे त्यांचे दैवत होते. आपल्या संस्थेचं शिक्षण महर्षी डॉक्टर बापू साळुंखे यांनी आपल्या संस्थेचं नाव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असं दिलंय. बापूजींचं दैवत विवेकानंद होतं, स्वामीजी. शिवाजीराव भोसले त्यांचंही दैवत श्री स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस. त्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर करत ते अनेक देशात गेले. ते अमेरिकेत गेल्यानंतर अमेरिका त्यांनी पाहिली, विशेषतः अमेरिकेतले रस्ते, रहदारी, त्या विशाल प्रगतशील देशाचा जो वाहतुकीचा जे विश्व आहे ते त्यांनी पाहिलं आणि या लेखामध्ये लिहिलं की अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसं वेगानं जीवन जगतात, घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. अमेरिका हा खंडप्राय देश आहे, मोठा देश आहे. आपल्या देशाच्या तो 7 एक पट मोठा आहे, विशाल आहे आणि लोकसंख्या त्यांची खूप कमी आहे. प्रचंड प्रगती केलेली आहे त्या देशात. जगातली सर्वोच्च आर्थिक सत्ता, लष्करी बळ, सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे आर्थिक प्रगती केलेल्या आहे देशामध्ये प्रत्येक माणसाच्या पाठीमागं दरडोई प्रत्येकाकडे वाहन आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक वाहनं त्यांच्या दारात असतात, कारण ती अतिशय वेगवान जीवन जगत असतात. अमेरिकेमध्ये वाहन उपलब्ध आहे घरोघरी. प्रत्येकाच्या घरात प्रत्येक व्यक्तीला वाहन आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. आणि विशेष म्हणजे तिथले रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आहेत. निर्विघ्न म्हणजे कसल्याही प्रकारचे रस्त्यावर अडथळे नाहीत आणि एकमार्गी असतात. रस्ते एकमार्गी म्हणजे एकेरी वाहतो. तुम्ही पुणे ते मुंबई गेला असेल एक्सप्रेस करून, मुंबईला जाणारा मार्ग एकाच मार्गाने जाते, मध्ये कोण येणार नाही आडवा. तशी ते एकमार्गी आहे, मध्ये काही अडचण नाही. आपल्याकडे रस्त्यावर आपण निघालोय पाचगावला, रामानगरमध्ये म्हैस पळवायची शर्यत चालू असते, अनंत अडचणी येतात. तशा अडचणी तिथं नाहीत. निर्विघ्नपणे कसल्याही प्रकारची मध्ये अडथळा नसणारे रस्ते आहेत. रस्ते रुंद आहेत. आपल्याकडे एवढे चिंचोळे रस्ते आहेत, एवढे चिंचोळे की शहरामध्ये काही बोळामध्ये, काही गल्लीमध्ये, रस्त्यामध्ये दुचाकी सुद्धा जात नाही. एखादा माणूस निघाला तर दुसरा माणूस त्याला टक्कर देऊ, धडकेल अशी परिस्थिती आपल्या रस्त्यांची आहे. तिथले रस्ते मात्र खूप मोठे आहेत.
4 पदरी, 8 पदरी, 10 पदरी, 20 पदरी, 50 पदरी रस्ते, असं रस्त्यांचं जाळं तिथल्या दळणवळणानं विकसित केलेलं आहे. त्यामुळं तिथं काही वाहन चालवायला फारशी अडचण नसते. घरे, कार्यालय, बाजारपेठ यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. आपल्यासारखं नाही. आपल्याकडं सगळंच एका ठिकाणी मिळू शकतं. पण अमेरिकेत तसं नाही. अमेरिका विराट अफाट देश आहे आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारचे भाग विकसित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची घरं एका टोकाला. म्हणजे आपला एक विद्यार्थी राहतो, तो शिकागोला राहतो. शिकागोमध्ये त्याचं कार्यालय आहे. पण राहतो तो, त्याचं मुक्कामाचं ठिकाण तिथून 150 किलोमीटर. कारण तिकडे घर महाग आहे, प्रचंड महाग आहेत. स्वस्त घरं मिळू शकत नाहीत. अशा वेळा मग दूरवरच्या अंतरावर ते लोक राहतात आणि मग कार्यालयात आपल्या कारनं, आपल्या गाडीने येतात. आणि बाजारपेठ यात निदान 100 मैलाचं किमान अंतर असते. 100 मैलाचं अंतर म्हणजे इथून बेळगाव, इथून सातारा, आपलं नागठाणे, सांगली 60 किलोमीटर. म्हणजे इथं जर आपण राहत असू तर त्याचं कार्यालय, ऑफिसचं काम, त्याची नोकरी 100 किलोमीटरवर असते अमेरिकेत. कारण ते दूर आहे, दाटी वाटेने तिथं काही नाही आपल्यासारखं. जवळच्या जवळ सहसा काही असत नाही, काही. तुम्ही अमेरिकेत गेला तर उगीच आपली चौकात उभा राहिल्या 100 लोक, 20-25 टोळकं, असं चित्र दिसत नाही. माणसं कमी आहेत, कामं खूप आहेत आणि ती दूरदूरच्या ठिकाणी असल्यामुळं, भूभाग खूप विस्तीर्ण असल्यामुळं त्या लोकांना लांब लांब जावं लागतं. यातून माणसांच्या दुरावा निर्माण होतो. म्हणजे वडील राहतात, वडिलांचं राहण्याचं ठिकाण सातारा, मुलगा राहतो कोल्हापुरात, मुलाच्या सुनबाई आहेत, मुलाच्या पत्नी आहेत, त्या नोकरी बेळगावात, आणि त्या मुलांचा मुलगा शाळेला सांगलीला. असं अमेरिकेतल्या माणसाचं जीवन असतं. कमीत कमी 100-200 किलोमीटरमध्ये ते सगळा तो परिघामध्ये त्याचा ते परिवार विस्कटलेला असतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ती कामाला असतात आणि त्यामुळं त्यांना भेटायचं असेल, जायचं असेल, काम करायचं असेल तर त्यांना वाहन लागतं. आणि म्हणूनच वाहन नसेल तर त्यांना तो प्रवास, ते जीवन जाचदायक, म्हणजे त्रासदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घ्यावा लागतो अमेरिकेतल्या माणसाला. या वेगामुळे माणसं बेफान होतात. आता तिथं वेग घेतात, परंतु वेगानं माणसांची मानसिकता अशी होते की ते अस्वस्थ होतात. त्यांना वाटतं की अजून जोरात जावं, अजून जोरात जावं. म्हणजे 80 आहे स्पीड, वेग आहे, तो 100वर जावा. 100ची गाडी 120 वर जावावी आणि 120 180 वर जावावी. ही एक नशा, ही एक बेहोशी प्राप्त होत असते आणि माणसं वेगानं गाडी मारतात. ही जी वेगाची भयानकता आहे, ही जी वेगाची लागलेली वशता आहे, हे लागलेलं जे व्यसन आहे, त्यामुळं माणसांचं जीवन हे अपघाती होऊ लागलेलं आहे. त्यामुळं माणसांचं जीवन संकटाला आमंत्रण देत आहे असं शिवाजीराव म्हणतात. शिवाजीराव पुढे म्हणतात की अमेरिकेत परिस्थिती आहे, तिथं वेगानं लोक गाडी मारतात, रस्ते चांगले आहेत, निर्विघ्न आहेत, मोठे आहेत, एकेरी मार्गाचे आहेत,
आणि कसल्याही प्रकारचा अडथळा नाही. त्यांना दूर दूर लांब लांब जायचं आहे. तसं आपल्या भारतामध्ये तसं आहे का हो? भारतीयांनी अमेरिकन शैली पत्करण्याचं काही कारण नाही. अमेरिकेतली माणसं जगतात म्हणून आपण जगावं. म्हणजे अमेरिकेतला माणूस हायवेवर 150 स्पीड गाडी नेतो, त्याचा तो वेग असतो. म्हणून इथं आपल्याला महाद्वारावर 120च्या स्पीडनं किंवा 80 स्पीडनं आपण गल्ली बोळात गाडी पळवून उपयोगाचं नसतं किंवा त्याची गरज नाही असं शिवाजीराव म्हणतात. कारण आपल्याकडे अंतर कमी आहेत. म्हणजे अख्ख्या कोल्हापुरामध्ये आपल्याला बावड्याच्या या टोकापासून पलीकडच्या संभाजीनगरमध्ये जायला केवळ 6 किलोमीटर अंतर आहे. तावडे हॉटेलपासून फुलेवाडीपर्यंत जायला केवळ 7 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे आपल्याला गाडी पळवण्याची गरज नाही किंवा एवढा वेग पकडण्याची गरज नाही. आपल्याकडे अंतर कमी आहेत, मात्र माणसं खूप आहेत रस्त्यावर. माणसं खूप आहेत आणि कामही तशी फारशी नाहीत. जीवनाची टोके जीवनामध्ये आपल्याला भारतीय माणसाला जिथं काय करायचं आहे ते सहज होण्यासारखं आहे. ते सहज कमी वेगानं जेवढा आवश्यक आहे जीवनाचा तेवढा वेग पकडून आपल्याला हे सगळं साधता येईल. आपल्याला सहज गोष्टी करता येतील. अगदीच कामं असली तर थोडी त्वरा करावी, थोडी घाई करावी लागेल. अगदीच महत्वाचं काम आहे. एखाद्याला अटॅक आलेला आहे आणि दवाखान्यात न्यायचं आहे, तर थोडी वेगानं गाडी नेली तर थोडी चालू शकेल. परंतु काही नाही, आपल्याला राजाभाऊची भेळ जाऊन खायची आहे आणि 100च्या स्पीडनं 120च्या स्पीडनं जाऊन ती खाली पाहिजे असा काही नियम नाही. म्हणून महत्वाची कामं आहेत ती थोड्या वेगाने केली तर चालतील, पण भरधाव वेगाने अंतर काटावी अशी स्थिती नसते. अगदी 100-150 स्पीडनं जाऊन आपण ते काम करावं असं काही नाही. मुंबई सारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. आपल्या भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. आपण मुंबई पाहिले असाल किंवा ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी चित्रपटात टीव्हीत पाहिली असेल. मुंबई एका मुंबईमध्ये आपल्याकडे 1 कोटी आणि जवळजवळ 30 लाख लोक राहतात एका मुंबईमध्ये. आपल्याला मोठं असं नगर आहे. 70-80 किलोमीटर त्याचं अंतर आहे. आणि त्यासाठी मग तिथं रुळ गाडी आहे, रेल्वे आहे आपल्याकडं, आणि ती रुळानेच साधलेली असते. गाड्या रुळावरून धावतात, चालतात. त्यात भरकडणे फारसे नसते. गाडी चढले की माणसांची थांबते. एकदा गाडीत चढला म्हणजे एखाद्या लोकलमध्ये चढला किंवा मेट्रोमध्ये चढला की पुढं जायचं आपल्याला दादरला, मग मध्येच आपल्या चिंचपोकळीवर गाडीतल्या गाडीत पळून आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यांना कळतं. म्हणून गाडीत धावू नका किंवा धावायची गरज नसते. गाडीत बसलं त्या रेल्वेच्या डब्यामध्ये की आपण आरामदायी पुढल्या स्टेशनवर पुढल्या स्थानकाजवळ आपल्याला पोचता येतं. त्यामुळं मुंबईसारखं शहर हे रेल्वेनं समृद्ध असं जोडलेलं आहे आणि मुंबईच्या माणसाचा प्रवास सुखकर होतो, फारशा अडचणी येत नाही असं ते रेल्वेच्या वाहतुकीबद्दल सांगतात. खरी अडचण असते ती आता रस्त्यावरून. सर्वात महत्वाचा मुद्दा पाठवला की जिथं आपण काही काळ थांबून विचार करून आपल्या जीवनाच्या गतीबद्दल चिंतन करणं गरजेचं आहे. ते म्हणतात की खरी अडचण असते ते रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांनी. रस्त्यावरून 2 चाकी म्हणजे 2 व्हीलर ज्याला आपण, आणि 4 चाकी 4 व्हीलर वाले, यांची अडचण खूप असते. म्हणजे आपण घरातून दारात पाऊल टाकला रस्त्यावर की हे लोक तुम्हाला भेटतात.
भेटतातच काय, रस्त्यावर पाऊल टाकल्यावर तुम्हाला घासून जातात, एवढे जाऊन घासून जातात की आपण थक्क व्हावं. इतके बेसुमार वाढलेले हे जे गाड्यांची जी संख्या आहे ती प्रचंड आहे. 2 चाकी आणि 4 चाकी. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. तुमच्याकडे 2 चाकी गाडी आहे, तुमच्याकडे लायसन आहे आणि तुम्हाला महत्वाचं काम आहे, तुम्ही जाऊ शकता, तुमचा वेळ वाचू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पन्हाळा तहसीलदारमध्ये काम आहे, तर तुम्हाला इथून पन्हाळ्याला चालत जायला कित्येक तास लागतील. पण तुमच्याकडे 2 चाकी किंवा 4 चाकी गाडी असेल तर केवळ अर्ध्या तासामध्ये तुम्ही पन्हाळ्यावर पोहोचू शकता. ही साधनं म्हणून आपल्याला उपयोग पडू शकतात वेळ वाचवण्यासाठी. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण अनेकदा असं घडतं की वाचलेला वेळ घालवायचा कसे हे कळण्याचे होते. म्हणजे आपलं खूप काम आहे, महत्वाचं काम आहे, आपण तिथे वेगानं जातो. म्हणजे एखाद्या डॉक्टरना भेटायचं आहे आपल्याला सकाळी 9 वाजता, तिथं आपण जातो आणि पाळीमध्ये 4 तास थांबतो. मग एवढे वेगानं तिथं जाऊन थांबण्याची गरज आहे का? महाविद्यालयाला आपण गाडीवरून येतो, काही जण येत असतील. 6:15 महाविद्यालय आपलं सकाळचं. परंतु घरातून बरोबर 7:05 बाहेर पडायचं आणि 10-15 किलोमीटर केवळ 4-5 मिनिटात 100च्या वेगाने यायचं आणि इथं येऊन स्टॉपवर थांबायचं. म्हणजे जो मिळालेला वेळ आहे तो सदकामासाठी न खर्ची घालता आपण आपल्याला तो वेळ कसा घालावा कळत नाही. आणि मग तो घालवण्यासाठी मग पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. म्हणजे आपण महाविद्यालयावर पोहोचलेलोच आहे, आपण 6:15 वाजता, पण 15 मिनिटं राहिलेले आहेत. आता 15 मिनिटात महाविद्यालय उघडायचं आहे. आता आपण करायचं काय? मग चला स्टँडवर जाऊन फिरून येऊ, चला महात्मा रोडवर क्लासवर आपली मित्र आलेत नाहीत काय त्याला पाहून येऊ. या कारण नसणाऱ्या गोष्टीकडे आपण जातो आणि वाचलेला वेळ आपण बिनकामाचा खर्ची घालतो असं शिवाजीराव म्हणतात. आणि पुन्हा गाडीवरती बसतात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसांच्यावर स्वार होतात. सुरुवातीला माणसं गाडी चालवतात. सुरुवातीला छान वाटतं गाडी चालवतात, पण एवढा वेग येतो की माणसांच्यावरच गाडी ती उलटी पडते, माणसांच्या अंगावर पडते. वेग जोरात झाला, गाडी स्लिप झाली, ब्रेक दाबला किंवा समोरचं वाहन आलं तर तीच अंगावर येऊन पडतात. एक माणूस गाडीवर बसतो आणि वेग आवरला नाही तर माणसावर गाडी बसते आणि मग अपघात होतो. जर हे टाळायचं असेल तर आपल्याला वेगाचं नियंत्रण योग्य दिशेनं करावं लागेल असं शिवाजीरावांचं म्हणणं आहे.